स्वागतम सुस्वागतम. आपल्या तळपत्या समशेरीनं महाराष्ट्र देवतेला स्वराज्याचा कंठा वाहणारे जिजाऊ पुत्र छत्रपती श्री शिवाजी महाराज इंग्रजांच्या डोळ्यात डोळे घालून स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे सांगणारे सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि विघ्नहर्त्या गजाननाला सविनय अभिवादन करून सादर करीत आहे जिवंत देखावा अंधश्रद्धा निर्मूलन. अंधश्रद्धा निर्मूलन. आपला देश 18 पगड जाती धर्माचा परंपरा रूढींचा पगडा शतके समाज मनावर झालाय तो एकदम पुसला जाणं शक्य नाही. पण काळ बदलत गेला. अशिक्षितांचं प्रमाण कमी होत गेलं. विज्ञानानं एवढी प्रगती केली की आज आपण घरात बसून जगात घडलेली घटना काही मिनिटात चॅनलवर बघू शकतो. श्रद्धा, अंधश्रद्धा. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. अंधश्रद्धेपायी असंख्य लोकांचं नुकसान होत आहे. धडधडीत घोर फसवणूक होतीये. गंडे, दोरे, अंगारे, धुपारे, नवसायास यांचा सुळसुळाट झालाय. अशिक्षित अडाणी माणसं अंधश्रद्धेच्या सापळ्यात अडकतात ते समजण्याजोग आहे. पण शिकलेले डॉक्टर्स, इंजिनियर्स एवढंच काय वकील सुद्धा एखाद्या बुवाच्या, वैराग्याच्या, मांत्रिकाच्या नादाला लागतात आणि त्याच्या उपायांना, भूल थापांना बळी पडतात तेव्हा खरंच प्रश्न पडतो. मांत्रिक, तांत्रिक, भोंदू बुवांची एवढी जादू चालते? असं व्हायला नकोय पण ते घडतंय. हे चित्र बदलणं शक्य आहे. थोडा बुद्धीला ताण द्या. सारासार विचार करा. आपण काय करतोय? कोणाच्या आहारी जातोय? लहान मुलांचा छळ होतो, स्त्रियांची फसवणूक होते हे आपण बघतो आणि सोडून देतो. जरा लक्ष द्या. विचार करा. ही वेळ आपल्यावर आली तर तर्काला पटेल तेच करा. अंधविश्वास, अंधश्रद्धा दूर करा. भोंदूबुवा, मांत्रिक, तांत्रिक फुलथापा मारतात आणि सुशिक्षित त्याला बळी पडतात. बदलायचंय ना हे चित्र? ह्या भोंदूबाबाच बघा ना. मूल होईल असं सांगून कसे पैसे, सोनं उकळतोय या बाईकडून. हा मांत्रिक, हा म्हणे भूतबाधा काढतो. भूतबाधा खरंच काढतो का हाच भूत म्हणून मागे लागतो? अंगाराला तुला नोकरी मिळेल. बम बम भोलेनाथ. पाहिलं हा कसा नाचतोय ते? बाई या, तुम्ही या पुढे. तुम्ही नाशिकहून आलात ना? या बाबांपुढे बसा. देवा, मला दारू पिऊन रोज मारतो या बघा. घरात पगार देत नाही, लेकरा बाळावर लक्ष नाही. लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात. माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा. बाळ, काळजी करू नकोस. अजिबात काळजी करायची नाही. तुझा नवरा ठिकाणावर येईल. थांब, तुला अंगारा भरून देतोय. जय अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र, दिलीप कुमार, राजेंद्र कुमार, मनीष कुमार, शाहरुख खान, सलमान खान. काढून टाका सगळी घरातली घाण आणि करा बालिकेला सुखी समाधान. नारळ, लिंबू, संत्री, मोसंबी, पेरू, चिकू, केळी घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या. छो जंतर मंतर तंतर, लक्षात घे अंतर. पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर. हा घे अंगारा. वेळ आता लावू नको. मागे पुढे पाहू नको. दुसरीकडे जाऊ नको. सरळ घरी जा. दारात उभी राहा. करू नको चूक. रवीकडे कर मुख आणि अंगारा फूक. या सुजाताबाई, या तुम्ही मुंबईहून आलात ना? बसा, बाबांपुढे बसा. देवा, माझं लग्न होऊन 7 वर्ष झाली. अजून मुलबाळ नाही. मला एक मूल होऊ द्या बस. दुसरं काही नको मला. एवढीच इच्छा पूर्ण करा. बालिके, तुला मूल होईल पण 5 खेटी दरबारात घालाव्या लागतील. घालीन बाबा.
पण मला निराश करू नका. नाही, तुला हे देव कधीच निराश करणार नाहीत. तुला अंगारा देतो, नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट ऐक. जय रमेश देव, प्राण शक्ती कपूर, अजित रंजित, परेश लावरो, अमरीश पुरी. करा या बालिकेची इच्छा पुरी. 1.25 किलो लाडू, 1.25 किलो पेढे, 2 किलो बर्फी, 2.5 किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या. जय माधुरी करिश्मा डिंपल, गोष्ट हाय लय सिंपल. हा घे अंगारा, ध्यान दे जरा. पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी. कुणाला सांगू नको, नवऱ्याला संगती आणू नको, विसरून जाऊ नको, वेळ लावू नको. बारी तुझं रूप मला आवडले खूप. बस बोलू नको, चूप. ये बाबा, तुला लय घाई झाली ना? बस बस बाबा पुढे बस. बाबा, मला रात्रीची झोपच येत नाही. नुसते क्रिकेटचे स्वप्न पडतात आणि मी दचकून उठतो झोपेतून. मला एक ताईतच बनवून द्या ना बाबा. बाकी तुमच्या अंगाऱ्यानं आता सगळं व्यवस्थित आहे. बाळ, घाबरू नकोस. अरे मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला करतोस? हे पुढं बस, असा सगळं ठीक होईल. थांब, आता तुला मी ताईत बनवून देतो. जय सुनील गावस्कर, कपिल देव, अजय जडेजा, सतीश तेंडुलकर, अनिल कुंबळे, विनोद कांबळे, श्रीनाथ गांगुली. बना ह्या बाळाची माऊली आणि धरा याच्यावर लिंबूची सावली. मारा एक फटका आणि जाऊ द्या सटका. टाका खटका आणि करा माझी सुटका. बाळा, आता घे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे. जय कलंदर बिलंदर दलिंदर, घेतील तुला अंधार. बोल, विस्की आता आणतोस का नंतर? बाबा, बोलू नको काय, मी गावठी पीत नाही. आगे येत आहेत आणि चल जा घाई घाई. मागा पुढे पाहू नको, वेळ नाही लावू नको, चुकांडी देऊ नको, मला घरी जाऊ नको. अरे देव सारे कोपतील, तुझ्यावर टपतील, लय तुला चोपतील. निघ आता. अंधश्रद्धेवर विश्वास म्हणजे जीवनाचा भास. अंधविश्वास ठेवू नका, अंगारे धुपारे करू नका. अंधश्रद्धेचा गळ्याभोवती फास आवळू देऊ नका. कसले मंत्र, कसले तंत्र, परिश्रम हाच खरा मंत्र. अंधविश्वास करी जीवनाचा घात. अंधश्रद्धा निर्मूलन समिती अनेक सामाजिक संघटना जनजागृती करतायत. पथनाट्यांसारखी माध्यमं प्रभावीपणे जनमानसावर परिणाम साधतायत. जागृती होतीये, पण आता खरी गरज आहे. जागृती जर करायचीच असेल तर ती शासनानं या संदर्भात कायदा आणून केली पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आलंय. विधानसभेत या संबंधीचं बिलही येऊ घातलंय. पण लोकशाहीत बिल संमत व्हायचं तर त्यावर चर्चा, उपचर्चा, चर्चेचं गुऱ्हाळ होणारच. हे काय नवीन आहे या देशात? कायदा असा संमत व्हायला हवा की ज्यामध्ये कडक शिक्षांची तरतूद हवी. तरच अनिष्ट रूढी, तंत्रमंत्र करणारे भोंदू बाबा यांच्या कारवायांना आळा बसेल. सगळे मिळून झटूया, अंधश्रद्धा हटूया. अंधश्रद्धा दूर व्हायलाच हवी.